सर्वांना सादर दंडोत प्रणाम. धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आज मी श्री क्षेत्र घोगरगाव या ठिकाणी आलेलो आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या डोमेग्रामजवळ असणाऱ्या घोगरगावला या ठिकाणी आलो आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरार्ध काळामध्ये डोमेग्रामहून टाकळी भांडून नेवाशाला गेले आणि नेवाशाहून डोमेग्रामला परत जात असताना सुने भुंकी म्हणजे कुत्र्यांचा आवाज सगळ्या भक्तांना काढायला लावला. खरं तर त्यांना सांगितलं कोल्ह्यासारखा आवाज काढा. त्यांनी सांगितलं आम्हाला कोल्ह्यासारखा आवाज काढता येत नाही, कुत्र्यांसारखा काढता येतो. आणि मग सगळे तसा आवाज करू लागले. तर ते हे स्थान आहे, वस्ती स्थान आहे. इथे हा आपला ओटा आहे, अन्य मंदिराच्या बाहेर ओटा आहे, पण सर्वजण वंदन करू शकतो. तर असे हे वस्ती स्थान आहे. आपल्या सुदैवाने इथे ओटा आहे. अगोदर काल मी जिथे देगावला गेलो तिथे ओटा नव्हता. नदीच्या काठावरती आहे. छिन्नस्थळीपासून साधारणपणे 2.5 ते 3 किलोमीटर आहे, 2-2.5च्या दरम्यान. पण आम्हाला जरा वेळ लागला यायला, कारण नदीतून वाळूतून चालत असताना पाय धसत होते त्यामुळे. तरी हे तीर्थस्थान आहे. तुम्ही डोमेग्रामला आलात तर नक्की या. पण डोमेग्राम केल्यानंतर इतर स्थानं करायची इच्छाही राहत नाही, अर्थात आवड असली तर नक्कीच इच्छा राहते. ते हे स्थान माझ्यासोबत आहे आदरणीय पूजनीय राहेर निवासी श्री पंडित राजदादा. त्याचप्रमाणे अजूनही पिंपळखुट्याचे सद्भक्त आहे, हे शिरपूरचे भाऊ आहे. असे आम्ही 10-15 जण आहोत. इथे सर्वजण आलेलो आहोत. आता हे स्थान वंदन करायचं आणि इथून पुन्हा छिन्नस्थळीला जायचं. पायी येऊ शकता किंवा नेवाशाहून टाकळी भांडून अवघ्या 5 किलोमीटरवरती हे स्थान आहे. तुम्ही नक्की या. इथे हे पिंपळाची झाडं आहे, हे महादेवाच्या नंदी आणि त्याच्या बाजूलाच आपला ओटा आहे. तर मी सर्वांना आवाहन करेन की नक्की या. हा परिसर अत्यंत रमणीय आहे. ही इकडे समोर तुम्हाला दिसत असेल तर ही गोदावरी नदी आहे आणि नदीच्या काठावरतीच हे स्थान आहे. पावन झाला इथला कणकण, पावन झाला, वडपिंपळाची झाडं आहेत तिथं. इथला कणकण आठविता ते व्याकुळते मन, अश्रुजलांनी भिजती लोचन, लीळा त्या आठविता कुठे शोधू तुला भगवंता. हो कुठे शोधू तुला भगवंता. अर्थस्वराने हाक मारितो घेई धावनंता. कुठे शोधू तुला भगवंता. आता नदी दाखवली. हा जो आहे तो गावातून येणारा रस्ता आहे आणि गावातून आल्यानंतर ह्या वडपिंपळांच्या झाडांच्या खालीच हे समोर स्थान तुम्हाला दिसते. सर्वांनी नक्की या. धन्यवाद.